आज आपण प्राणवाह स्रोतस आयुर्वेदानुसार प्राणवाह स्रोतस याच्याविषयी माहिती घेऊया. यामध्ये हृदय हे मूलस्थान आहे. प्राणवाह स्रोतसाचे रोग कोणते तर श्वास, विविध कारणामुळे दम लागणं, कास म्हणजे खोकला, हिक्का म्हणजे उचकी लागणे आणि राजयक्ष्मा, क्षयरोग हे प्रमुख आजार आहेत. श्वसन संस्थेचे आजार रेस्पिरेटरी डिसीजेस म्हणजे श्वासनलिका, श्वासवाहिन्या आणि फुफ्फुसावर परिणाम करणाऱ्या विकृती आहेत. यामध्ये निमोनिया, ब्रॉन्कायटिस सारख्या तीव्र संसर्गापासून ते दमा, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज यासारखे दीर्घकालीन आजाराचा समावेश होतो. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे की क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज हे दीर्घकालिक आजार आहे. म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये आपण हा आजार पाहिलेला आहे. जे नॉन कम्युनिकेबल डिसीज असा की एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्ग होत नाही, अशा आजारांना आणि ते दीर्घकालापासून असलेला आजार याला क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज यामध्ये तो समावेश आहे. आपण एक अस्थमा म्हणजे दमा याविषयी, ब्रॉन्कायटिस याविषयी आपण जाणून घेऊया. अस्थमा हे एक श्वसनाचा आजार आहे, आत्ताच आपण पाहिले, आणि ही एक दीर्घकालीन स्थिती आहे ब्रॉन्कायटिस, जी श्वसन नलिकावर परिणाम करते, ज्यामुळे त्या सुजलेल्या आणि आकुंचन पावलेल्या होतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. घशातून शिट्टीसारखा आवाज निघतो श्वास घेताना. दम लागतं रुग्णाला. सतत खोकला येतो. यासारखी लक्षणं हे अस्थमा म्हणजे दमा, ब्रॉन्कायटिस या विकारामध्ये दिसून येतो. ही स्थिती कोणत्याही वयात उद्भवू शकते. बहुतेक वेळा बालपणातच हे निदान केलं जातं. अस्थमाचे सुरुवातीचं लक्षण जर ओळखलं तर पुढे अनावश्यक झटक्यांपासून त्याचा बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतं. आयुर्वेदात दम्याला तमक श्वास असे म्हटलं जातं आणि हे प्रामुख्याने वात आणि कफ दोष बिघडल्यामुळं श्वसन संस्थेचा आजार आहे. फुफ्फुसातील कफ वाढल्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होते आणि आयुर्वेदानुसार याला वमन, विरेचन, स्नेहन, सैंधव तेलाचं मालिश आणि वाफ देणं, नाडीस्वेद, नळीचा वापर करून वाफ देणं, तसंच रोगसुधारक औषधी, श्वासकुठार रस, रसायन सारखे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधी जसे च्यवनप्राश आहे, हे देखील उपयुक्त आहे अस्थमा या रुग्णांवरती. आपण जर ॲलोपॅथीमध्ये बघितलं तर सॅल्ब्युटामॉल सारखं नेब्युलायझेशन म्हणजे नाकाद्वारे वाफ देणं, स्टिरॉइड्स टाकून, इंजेक्शन मार्फत हे औषध देखील दिलं जातं. आणि काळजी घेणं, प्रतिबंधात्मक उपाय की वारंवार वाफ घेणं गरजेचं आहे. मॉर्निंग वॉक, सकाळच्या वातावरणामध्ये वॉक करणं, चालणं, फिरणं आणि प्राणायामसारखं योगा, प्राणायाम, आसन, वेगवेगळे आसन हे श्वसनाच्या सुधारणेसाठी उपयुक्त आहे.